आपण एक मी 15-20 मिनिटं बोलूया. मी बोलतेय. हा बोल बोल बोल. हा बोल बोल. मी इथे आली, तुला माहिती वाटतं ना? हो आली आहे, स्टेट बँक कॉलनीत आली आहे. बोल बोल. हा बोल बोला. आजचं प्रवचन खूपच चांगलं झालं आत्म्याबद्दल. हा नित्यगीत आणि यमराजांचं भाषण आहे. पिता पुत्राचं आहे. हे आत्म्याबद्दल सगळं छान समजलं. मला उपनिषदाचं पुस्तक सापडलं, त्याच्यात मी पाहिलं का? यामुळे आता तो 18. हो मी येणार आहे. आता हे 18वा श्लोक आहे न म्रियते, तर तो भगवद्गीतेतल्या मी सांगितलं तो संदर्भ की दुसऱ्या अध्यायातला भगवद्गीतेसारखे श्लोक आहेत जवळजवळ, बरं का? त्यामुळे त्या आत्मतत्वाचं विवेचन त्यात पूर्ण आलेलं आहे. विनय बोल. बोल बोल. छान झालं प्रवचन, छान झालं ना? ये मग मला भेटायला येतो. आता येतो. चालेल. मी अजून एक 20 मिनिटं बोलणार आहे. ठीक आहे, येतो 15-20 मिनिटात, अर्ध्या तासात पोहोचतो. ठीक आहे चालेल. बोला. काका नमस्कार. नमस्कार. हो खूप आवडलं. आज त्या टेक्निशियन आम्हाला तुम्ही घरात आल्यासारखं वाटतं. खूप छान वाटतं. चला बस. हे आता म्हणजे कधी कधी संकटातून नवीन संधी मिळते, तसं झालेलं आहे आता. या कोरोनाच्या पिरियडमुळे, लॉकडाऊनमुळे आपण दर रविवारी 11 ते 12 भेटतो आणि विचारातून देवाणघेवाण करतो. छान. त्याला खूप आशीर्वाद आहे मेधाताई. हो बोला. नमस्कार काका. नमस्कार. बोला. नमस्कार. बोला काळे साहेब बोला. ऐकलं का आजचं ऐकलं प्रवचन? हो बोला. हो बोला. अभ्यास करण्याजोगं आहे. पुष्कळ अभ्यास करण्यासाठी, कारण त्यामध्ये सखोल विचार आहेत सगळे. आत्मतत्वाचं विवेचन आहे आणि त्या विवेचनामध्ये पुष्कळ सखोल गोष्टी आहेत. म्हणजे मी त्याचं थोडं सांगाय, कारण विस्तार केला तेवढा पुष्कळ आहे आणि मग तो विषय पूर्ण होणार नाही, म्हणून मी घाई करतो आणि जेवढं शक्य आहे तेवढं सांगायचा प्रयत्न करतो. पण पुष्कळ विस्तार आहे आणि भगवद्गीतेचं पूर्ण रहस्यच इथून सुरू झालेलं आहे. जे भगवद्गीतेचे श्लोक सुद्धा जसेच्या तसे त्यात आहेत. आणि ते म्हणून मी मुद्दा आता जो 18वा श्लोक सांगितला तो भगवद्गीतेतला दुसऱ्या अध्यायातला 20वा श्लोक आहे आणि आत्मतत्वाचं विवेचन आहे सगळं. छान. चला चिंतन करा, जरूर चिंतन करा त्याच्यावर. आशीर्वाद. स्वामी कृपा. बोला अशोकजी बोला. आशीर्वाद. बोला. स्पीकर लावा. स्पीकर. काका. बोला. आपण म्हणतो की ओंकार एक ध्वनी आहे. हो. आणि ओंकार म्हणजेच पलीकडे आपण परब्रह्म असं म्हणतो. हो. आणि सीमित होत नाही का? ओंकार जर सीमित आहे नाही, वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ ठरतो का? नाही, कारण तुम्ही जो ध्वनी असा जो शब्द वापरला ना, तो केवळ ध्वनी हा शब्द त्याला म्हणजे कसं? तो ध्वनी नाहीये केवळ. बरं काय, तर तो जो आहे त्याला अनाहत नाद असं त्याचं वर्णन आहे. अनाहत नाद म्हणजे तो नाद आणि ध्वनी ह्याच्यातही फरक आहे बरं का. नाद आणि ध्वनी ह्याच्यामध्ये फरक आहे. नाद हा स्वयंभू आहे. नादामध्ये ध्वनी हा निर्माण करावा लागतो आणि ओंकार नाद जो आहे तो स्वयंभू आहे आणि तो संबंध ब्रह्मांडामध्ये सतत तो निर्माण होत असतो. म्हणजे तो सतत त्याचं चालू असतं, अव्याहत निरंतर. हा जो आहे ना, हा त्या ध्वनी हा सगळीकडे चालतो. एवढंच नाही तर प्रत्येक अणुरेणू जो आहे आणि त्याच्यामध्ये निघणारे जे काही व्हायब्रेशन्स आहेत, म्हणजे हे खरं म्हणजे इक्विलंट टू व्हायब्रेशन्स आहेत की प्रत्येक जो अणू आहे किंवा प्रत्येक मॉलिक्यूल जो आहे ना, हा मॉलिक्यूलचं जर तुम्ही अस्तित्वाचं जितकं डीप जाल तुम्ही तर ते व्हायब्रेशन्स म्हणजे वेव्हज आहेत. ते खऱ्या अर्थाने वेव्हज आहेत. आता या वेव्हज सुद्धा निर्मिती होण्याचं केंद्रस्थान काय आहे, तर तो नाद आहे बरं का. नाद जो आहे ना, नादातून हे स्पंदन निर्माण झाले आणि हा नाद अव्याहत आहे. जेव्हा साधक जो आहे ना तो त्या नादापाशी जाऊन पोचतो तेव्हा त्याला अनाहत नाद अखंडपणे ऐकायला येतो तो. आणि त्या ठिकाणी तो अजपाजप स्थितीमध्ये जातो. म्हणजे तो जप करत नाही तर परमेश्वरच परमेश्वराचा जप करतो आणि तो त्याला ऐकू येतो. म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नामस्मरण होण्यापेक्षा नामश्रवण होतं आणि ते श्रवणाच्या स्थितीमध्ये जातो. जेव्हा अंतिम जेव्हा तो जातो ना, म्हणजे आकाश तत्वाला जेव्हा तो मध्ये तो एकरूप होतो, तर त्यावेळेस
तो त्या नादाला श्रवण करत असतो. नाद निर्माण कोणीच करू शकत नाही, कारण ती स्वयंभू आहे तो. म्हणून ओंकार जो आहे हा स्वयंभू आहे, तो नाद म्हणून स्वरूप विशाल आहे आणि मग सूक्ष्म म्हणून तो आहे आणि मग सर्वत्र विशालही आहे, सर्वत्र सर्व व्याप्त आहे. म्हणजे अगदी तुम्ही आहे. अंतरिक्षामध्ये पोकळी जरी तुम्ही जाल ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे अस्तित्व आहे, म्हणजे आता अस्तित्व हा विषयाचा आपण जेव्हा सखोल विचार करू तेव्हा अस्तित्वालाच ओम म्हटलेलं आहे आणि ओमचंच अस्तित्व आहे. बाकी त्याचे मॅनिफेस्टेशन, बाकी जे काय म्हणजे पंचमहाभूत आणि त्रिगुण जे आहे ह्या ओम मधूनच निर्माण झालेले. हा अ उ आणि म हे तीन शब्द अक्षर जे आहेत ना, हे तीन अक्षर त्याला सातत्याने टिकवून ठेवतात त्याला. आणि तो ब्रह्मांडामध्ये आहे. आता शास्त्रज्ञांनी प्रयोग केले की ब्रह्मांडामध्ये कोणते कोणते नाद निर्माण होतात, तेव्हा त्यांना एक नाद सातत्याने ऐकायला मिळाला आणि तो म्हणजे ओंकाराचा नाद होता. तर तो त्या ओंकाराच्या नादातूनच ब्रह्मांडाची निर्मिती आहे. त्या पूर्ण नादातूनच हे सगळे वेव्स तयार झाले आणि त्या वेव्स मधून मॅटर तयार झालं. म्हणजे अगदी आपण मॅटर आणि वेव्सच्या अगदी थेअरीमध्ये जरी गेलो तरी त्या नादातून हे जे आहेत हे वेव्स निर्माण झाले किंवा ते स्पंदन निर्माण झाले आणि त्या स्पंदनातून वायू निर्माण झाला. खरं म्हणजे स्पंदनाची जी काही सम अवस्था आहे ते आकाश तत्व आहे आणि विषम अवस्था आहे ती वायू तत्व आहे. तेव्हा ते वायूच्या स्वरूपामध्ये पहिल्यांदा निर्माण झाले आणि नंतर वायूतून अग्नी आणि अग्नीतून जल आणि जलातून पृथ्वी हे कशी निर्माण झाली याच पूर्णपणे शास्त्र आपल्याकडे तयार आहे. म्हणून त्या ओंकारातून ब्रह्मांडाची निर्मिती आहे आणि ओंकार हा केवळ ध्वनी नव्हे तर तो नाद आहे. हे आपल्याला थोडं सखोल कळालं म्हणजे बरंच उकलायला लागतं. ठीक आहे ना. नमस्कार. आशीर्वाद. हा बोला बोला. काका नमस्कार. हा नमस्ते. बोला बोला. हे 23वा जो श्लोक होता, जो शेवटचा श्लोक आपण धरला होता, त्याच्यात जे म्हणलंय की आत्मा किंवा परमात्मा त्यालाच दर्शन देतो किंवा त्यालाच उपलब्ध होतो जो त्याच्याबद्दल विचार करतो. तर आता आपल्याला आत्मा काय हे तर कळत नाही, पण आपण असंही म्हणतो की सद्गुरू जे आहे तेच म्हणजे परमात्मा स्वरूप आहे. सद्गुरूचा जर सतत विचार केला किंवा चिंतन केला त्याच्याने आपल्याला परमात्मा प्राप्त होऊ शकतो. म्हणजे असं एक आपण जेव्हा सद्गुरूला परमात्मा मानलं की नाही तर आपल्याला ते केवळ देह म्हणून दिसणार नाही. हे मानणं जी श्रद्धा असते की नाही त्या श्रद्धेचा सखोल अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. श्रद्धा म्हणजे निर्भरता. बरं काय, श्रद्धा म्हणजे आपण संपूर्ण जेव्हा निर्भर झालो तेव्हा ती श्रद्धा आहे. पूर्णपणे आपण आपलं सर्वस्व जे काय आहे हे त्यांचंच आहे आणि त्यांच्यावरच आपण निर्भर आहोत असं म्हणून आपण ज्यावेळेस आपलं कर्तव्य करतो तेव्हा ती श्रद्धा निर्माण होते आणि त्या श्रद्धेतूनच ज्ञान निर्माण होते. श्रद्धेशिवाय ज्ञान नाहीये. पुष्कळ बुद्धी आहे तुम्हाला पण श्रद्धा जर नसेल तर ज्ञान निर्माण होणार नाही. आणि ते ज्ञान हे सद्गुरूच्या माध्यमातून तुम्हाला हे आपोआप मिळत असतं. सद्गुरू काहीतरी सांगतात किंवा शब्दाने हे ज्ञान मिळतं असं नव्हे, तर त्यांच्या कृपेने मिळतं. खरं सांगायचं म्हणजे ही त्यांची तुमची श्रद्धा, तुमची तीव्र श्रद्धा त्यांच्यावर आणि त्यांची संपूर्ण कृपा या दोन गोष्टी एकत्र आल्या की त्यांच्यामधलं ज्ञान तुमच्यामध्ये येऊन जातं. असं हे मेकॅनिझम आहे, लक्षात घ्या. त्याचं मेकॅनिझम काय मी सांगतो तुम्हाला. की माणूस काय करतो की ठीक आहे महाराज आहेत नमस्कार करतो परंतु तो 100% त्यांच्यावर अवलंबून नसतो. तो काही ना काहीतरी बाकीच्याही गोष्टीवर व्यवहारामध्ये पैशावर अवलंबून आहे, अजून काही काही गोष्टी ज्या आहे आणि सगळं आपलं 80-90% 95% हे प्रपंचामध्ये आपण अनेक प्राकृतिक गोष्टीवर अवलंबून असतो. वस्तुतः तिथे कर्तव्य करण्याचं स्थान आहे, अवलंबून राहण्याचं स्थानच नव्हे. अवलंबून राहायचं असेल तर ते परमेश्वरावर म्हणजेच आपल्या सद्गुरूवर राहायला पाहिजे. हे ज्यावेळेस आपल्याला कळालं आणि ही श्रद्धा आपल्यामध्ये निर्माण झाली तर ते ज्ञान मिळेल आणि त्या ज्ञानातूनच परमात्म्याची प्राप्ती असा तो विषय. अवलंबनचं एक 17व्या श्लोकात अवलंबनच आलेलं आहे. हो मग तेच आहे, अवलंबनच दिलेलं आहे त्यात. म्हणून मी मुद्दाम तो संदर्भ दिला की तो संदर्भ घेत घेत शेवटी त्यांनी सांगितलं की परमेश्वराला जेव्हा कृपा करावीशी वाटली तेव्हा ते कृपा करतात. पण केव्हा वाटते हेही सांगितलंय की जो ज्याची तीव्र जिज्ञासा झाली, ज्याची तीव्र अशी इच्छा झाली की मला परमात्म्याची पूर्णपणे प्राप्ती व्हावी तर त्याच्यावर तो पूर्ण कृपा करतो. वस्तुतः कृपा सगळीकडे आहे. प्रश्न काय माहिती का, कृपा समजून घेण्याची जी क्षमता असते ना त्याच्यामध्ये भेद आहे, कृपेत भेद नाही. हा ठीक आहे, आशीर्वाद आहे.
खूप आशीर्वाद. काका बोला. प्रणाम. प्रणाम. काका. हा बोला बोला बोला. याच प्रश्नानुसार मला विचारायचंय की हा. परमेश्वर उत्कट प्रेमाला ओळखून प्रतिसाद देतो असं तुमचं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. पण त्या व्यक्तीस कसं कळावं, त्याला कसं जाणवं की परमेश्वर हा आपल्यावर आता कृपा करू शकतो किंवा करणार आहे, किंवा ज्याला आपल्या भाषेत प्रचिती किंवा अनुभूती म्हणतात, हो काही त्याची साखळी असते का त्याच्यासाठी? हो असं हो काही पॅरामीटर असं असतात का? हो, आहेत ना पॅरामीटर, निश्चित आहेत. की ज्या वेळेस त्याला विलक्षण आनंद होतो आणि कशाचा आनंद होतो हे कळत नाही, म्हणजे तो अतिशय त्याला मधून प्रसन्नता मिळते, अतिशय तो आनंदी स्थितीमध्ये जातो. सर्वसाधारणपणे मनुष्य आनंदी केव्हा होतो, त्याला हवं ती गोष्ट मिळाली तेव्हा आनंद होतो, बरोबर. साधारणपणे साधारण व्यवहारामध्ये. पण ज्यावेळेस तुम्हाला अशी अनुभूती मिळेल किंवा असा आनंद मिळेल की त्याचं कारण तुम्हाला कळत नाही, पण तो आनंद आणि ती प्रसन्नता मध्ये अशी वाहते, झऱ्यासारखी वाहते, असा ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल ना, आणि तुम्हाला कोणतेही विषय समोर ठेवले, कोणतेही प्रलोभन समोर ठेवले, तर त्या प्रलोभनाचं तुमचं आकर्षण शून्य झालेलं आहे. त्यावेळेस तुम्हाला कोणत्याच आसक्तीत राहणार नाही, कोणत्याही प्रकारची कामना शून्य होईल आणि तुम्ही आनंद स्वरूप व्हाल ना, तेव्हा समजायचं परमेश्वराची कृपा तुमच्यावर होते. काहीच नाही, म्हणजे काही कारण लागत नाही. एखादा म्हणजे अरे एवढा काय तू आनंदी झालास, काय मिळालं तुला? आणि त्यावेळेस त्याने जर असं उत्तर दिलं, मला ते काही माहिती नाही, मला ते काय, पण मला फार आनंद होतोय, असं एखादा मनुष्य समजा म्हणणारा तुम्हाला भेटला ना, तर असं समजा तुम्ही की त्या माणसाला आता परमेश्वराची प्राप्ती होणार. आलं लक्षात? हा हा. प्रणाम प्रणाम. हा बोला बोला किरण बोला. हा नमस्कार. नमस्कार. अतिशय उत्तम, अतिशय छान झालं प्रवचन. आणि त्याच्यानंतरची चर्चा तर क्या बात आहे, अशी चर्चा होते. नाही छान आहे. जे वर्णन केलं ते इतकं भावलं असतं मनाला, की हा जो अकारण आनंद आहे नचिकेता डायरेक्ट गेला होता यमाकडे त्या काळामध्ये, म्हणजे त्यांचा संपर्क व्हायचा असा. असं जर आपण आता मुलांना सांगितलं तर त्यांना खोटं वाटतं. ते काही पण सांगते आजी तू, असं कसं? तर ते पांडुरंग शास्त्री आठवलेंचे पुस्तक आहे प्रवचनाचे त्यांच्या, त्याच्यामध्ये फार सांगितलंय की तो डायरेक्ट यमाशी बोलायला गेला. बरोबर आहे. आणि यमदूतानी त्याला सांगितले की ही भेटण्याची वेळ नाहीये, तुला थांबावं लागेल. अक्षरशः तो त्या यमाच्या दारापाशी 3 दिवस थांबला होता नचिकेता. हो ना, आहे ना, आहे ना, ती कथा आपण सांगितली पूर्ण. तर हे असं जर सांगितलं तर पोर म्हणतात आजी तू काही पण सांगते हो, असं कुठे असतं? हो ना, हो ना. नाही, मुलांना सांगताना पहिल्यांदा आपली तयारी चांगली पाहिजे. आपली गोष्ट आपण जेव्हा एखादी गोष्ट मुलांना सांगतो, आपल्या नातवाला एखादी गोष्ट सांगायची झाली तर असं गृहीत धरू नका की तुम्ही सांगणार आणि ते ऐकणार, असं गृहीत धरू नका. कारण त्यांची जी काही जिज्ञासा असते आणि त्यांचं रॅशनलिझम जे असतं, तर्क जो असतो तो फार चांगला असतो. म्हणून पहिल्यांदा आपली पूर्वतयारी, होमवर्क आपलं चांगलं पक्क तयार पाहिजे. आपण या पुस्तकात लिहिलंय म्हणून ते फक्त वाचायचं आणि त्यांना सांगायचं असं करू नये. तर आपली पहिल्यांदा याच्यामध्ये आपणच प्रश्न निर्माण करून त्याची उत्तरं आपण पहिल्यांदा सत्पुरुषांकडनं घेतले पाहिजेत. काय, आणि ते उत्तरं घेऊन ती पूर्व तयारी झाली की मग मुलांना तुम्ही सांगायला सुरू करा. आणि मग ते मुलं जे आहेत ते त्यांनी आजीला विचारलं तर आजीला सांगता आलं पाहिजे की अरे काही नाही, आता हा अर्थ असा आहे, त्याचा अर्थ असा आहे. असं हे करणं आवश्यक आहे. आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. स्वामी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला बोला बोला. काका, मगाशी जे तुम्ही म्हटले उत्कट प्रेम, ते मला म्हणजे एक जस्ट त्याचा कोरिलेशन केल्यानंतर मला ते समजलं की जेव्हा 100% उत्कट प्रेम आणि 100% कर्तव्य भाव हा जेव्हा येतो तेव्हा परमेश्वराची प्राप्ती होते. तर हे जस्ट कोरिलेटिंग इट टू हिरकणीचा जो प्रसंग होता, बरोबर आहे, गेलो तर तो हिरकणी बघितला तर त्याच्याशी मला तो संदर्भ लावल्यानंतर ते काय माहितीये का की दिवसा सुद्धा उतरणं शक्य नाही. तिथे ती रात्री हिरकणी रात्री उतरली, म्हणजे जेव्हा ती 100% तिच्या मुलावरचे 100% प्रेमभाव आणि 100% कर्तव्य भाव ह्याच्यातून परमेश्वर प्राप्ती झाली तिथे. अगदी अगदी, म्हणजे त्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी येतातच. तो कर्तव्य भाव सुद्धा तितकाच उत्कट असतो आणि तो प्रेमभावही तितकाच उत्कट असतो.
म्हणजे प्रेमात असताना कर्तव्य विसरतो असं होणारच नाही, असं कधीच होणार नाही. त्या प्रेमामुळेच कर्तव्य करतो आणि त्या उत्कट कर्तव्यामध्येच ते प्रेम लपलेलं असतं. प्रेमाशिवाय हे कर्तव्य होऊ शकत नाही. म्हणून हे परमेश्वर प्राप्ती करणे हे कर्तव्य आहे बरं काय. आणि परमेश्वराच्या प्राप्तीसाठी उत्कट प्रेम असणं हेही तितकं अनिवार्य आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी या एकमेकात मिसळलेल्या आहेत, त्या तुम्हाला वेगळ्या नाही करता येणार. काय आज म्हणजे नवीन अगदी वेगळ्या प्रकारे उमगलंय. छान छान, नमस्कार करतो. आशीर्वाद आहे, आशीर्वाद, स्वामी कृपा. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला बोला. आज मला हे नवीन कळालं की आत्मा एक जीवात्मा जंतू असतो. हो. आणि त्याच्याच जवळ परमात्मा पण असतो हृदय गुफामध्ये. हो हो हो. तर आपण ध्यानात असतो, जेव्हा आपण ध्यान करतो तर त्यावेळेस अशी फिलिंग येत नाही मला असं वाटतं की सगळं काही एकच आहे. नाही बघा काय माहितीये, भिन्नता आणि एक असणं या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. भिन्नता असणं हे पहिल्यांदा अलीकडची गोष्ट आहे, ही अलीकडची गोष्ट आहे. आणि एकरूप होणे ही अंतिम गोष्ट आहे. म्हणजे सर्वत्र वासुदेव अशा प्रकारचा संदेश भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे. तर तो ज्ञानविज्ञान योगामध्ये दिलाय की सर्व काही जे आहे ते परमेश्वरच आहे. काय मग त्या ठिकाणी त्यांनी जीव आणि शिव हे सुद्धा वेगळे केले नाही. पण ही अंतिम गोष्ट आहे. त्याच्या आधी तुम्हाला हे कळालं पाहिजे की जड काय आणि चैतन्य काय आहे. तो जो जीवात्मा आहे ना, तो जीवात्मा प्रकृतीला धरून बसलेला आहे. म्हणून त्याला चैतन्य प्रकृती असं म्हटलंय. म्हणजे त्या 7व्या अध्यायामध्ये त्याच्यामध्ये काय म्हटलंय की तिथे परा आणि अपरा प्रकृती असं म्हटलं. दोन्हीला प्रकृतीच म्हटलंय. परा प्रकृती हा जीवात्मा आहे आणि अपरा प्रकृती पंचमहाभूत, त्रिगुण आणि पंचतन्मात्रा असं म्हटलं. म्हणजे ही जड प्रकृती जी आहे ना, त्या जड प्रकृतीला ज्याने पकडून ठेवलेलं आहे आणि त्याला असं वाटलं की तेच मी आहे किंवा ते माझंच आहे, तर तो झाला जीवात्मा. हा झाला जीवभाव आहे. तो त्या आत्म्यामध्ये जीवभाव निर्माण झाल्यामुळे तो जीवात्मा झाला. म्हणून तो परमात्म्यापासून विन्मुख झाला ना. परमात्म्याच्या समोर होण्याच्या ऐवजी विन्मुख पाठ केली त्यांनी, परमेश्वराकडे पाठ केली त्यांनी. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं ध्यान लावता तेव्हा तो जीवभाव थोडा कमी होतो. आणि जीवभाव कमी होऊन जेव्हा तुम्ही आपण ध्यान लावतोय ह्याचंही विस्मरण होतं, त्यावेळेस तुम्ही एकरूप होता. मी ध्यान लावतोय असं जोपर्यंत वाटतं ना, तोपर्यंत त्याच्यापासून वेगळे आहात तुम्ही. पण ध्यान लावायचं सुद्धा विसरून जाता. आपण ध्यान लावलंय किंवा आपल्याला ध्यान लागलंय हेही तुम्हाला कळत नाही, तर तुम्ही प्रकृतीला पार केलं. कारण जोपर्यंत कळतं ना तोपर्यंत प्रकृती आहे. त्यावेळेस कळणंही बंद होतं. तिथे जाणीवही नाही आणि नेणीवही नाहीये. त्याला म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने काय म्हटलंय, जाणीव नेणीव भगवंती नोय. भगवंतामध्ये जाणीवही नाही, नेणीवही नाही, म्हणजे निद्राही नाही आणि जागृती नाही. तर त्याच्या पलीकडे येतो. म्हणजे तुम्ही ध्यान लावलेलं आहे, तुम्ही तुरी अवस्थेत आलेला आहात. हे तुम्हाला ज्यावेळेस कळत नाही ना, तेव्हा तुम्ही भगवंताशी एकरूप होता. म्हणून तो जीवात्मा हा जंतू का म्हटला? जंतू म्हणजे सूक्ष्म, वेगळा. जंतू या शब्दाचा अर्थ काय की वेगळेपण जिथे आहे त्याला जंतू असं म्हणतात. पण वेगळेपण संपलं आणि एकरूपता आली की तो परमेश्वर स्वरूप झाला. लक्षात आलं का? फार छान झालं आजचं. हो, महाराजांची कृपा आहे. आणि फार फार रिपीटेडली ऐकावं लागेल आम्हाला, तेव्हा ते डोक्यात जाईल. जरूर ऐका, जरूर ऐका, अगदी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला प्रमिला. प्रयत्नांनी परमेश्वर मिळत नाही, पण प्रयत्न जोपर्यंत करत नाही तोपर्यंत उत्कंठाही वाढणारच नाही ना. नाही, तिथे काय माहितीये का, प्रयत्न हा पहिला टप्पा आहे. पण प्रयत्न करताना मनुष्य प्रकृतीतच असतो ना. प्रयत्न करताना तो काय जे काही करत असेल, तो मुखाने नाम घेत असेल किंवा हातापायाने काही काम करत असेल, तर ही पहिला टप्पा आहे. पण ते कशा करता करायचे प्रयत्न? अंतःकरण शुद्ध होण्याकरता. ही पूर्वतयारी आहे, ही पूर्वतयारी. पण त्या पूर्वतयारीतच तुम्हाला परमेश्वर कसा मिळेल? म्हणून प्रयत्नाने मिळणार नाही हा त्याचा अर्थ आहे. पण ह्याचा अर्थ प्रयत्न करू नका असं म्हटलेलं नाहीये. प्रयत्न करू नका असं म्हटलेलं नाही. तर प्रयत्न करण्यामध्ये, नामस्मरण करण्यामध्ये आपण प्रयत्न, त्या नामस्मरणामध्ये अहंकाराचं विस्मरण एकदा झालं की प्रयत्न संपतात. प्रयत्न जोपर्यंत प्रयत्न आहे तोपर्यंत अहंकार आहे. आणि नंतर
नंतर क्रिया आहे परंतु प्रयत्न नाहीये. म्हणजे क्रिया ही होतेच, प्रकृतीमध्ये क्रिया होते, पण मी करता हा भाव एकदा निघून गेला ना की प्रयत्न नसतात. प्रयत्न या शब्दाला प्रयत्न म्हणजे प्रयास आपण म्हणतो. तर प्रयास केव्हा होतात? जेव्हा कर्तृत्व भाव, तेव्हा मी करता असं असलं की प्रयत्न आहेत, नाही का? आता झोपेमध्ये तुम्ही निद्रिस्त अवस्थेत गेले तर श्वास घेताना प्रयत्न करावा लागतो का? नाही. म्हणजे ती सहज अवस्था आहे. त्या ठिकाणी मी श्वास घेतो असा भाव पण नाहीये, पण तरी श्वास घेण्याची क्रिया होते. म्हणून क्रिया होणं ही जी आहे ना, याला विरोध नाहीये. पण मी प्रयत्न करतो, मला परमात्मा प्राप्त करायचा आहे, मी एवढी साधना करणार, मी इतकं वाचन करणार, आता जोपर्यंत भाव आहे ना तोपर्यंत तुम्हाला ते करावं लागेल. आणि हळूहळू सहज अवस्था एकदा आली की मग परमात्मा समोरच आहे, होत असतो तिथे. पण आम्ही अहंकारामध्ये बुडलेलो असलो आम्हाला दिसला नाही. हा त्याचा अर्थ आहे. हा त्याचा अर्थ. श्री स्वामी श्री स्वामी आशीर्वाद आहे खूप. बोला. हा बोल. मनापासून नमस्कार. हो आशीर्वाद आहे. बोल. हा बोल बोल बोल. फार सुंदर प्रबोधन झालं काका आजचं. फारच सुंदर. हो. कृपा आहे. यातून एक लक्षात आलं काका असं की म्हणजे अहंभाव आणि आसक्ती कमी करण्याकरता वेगळं असं काही करावं लागत नाही, किंवा बस भगवंताच्या नामाचाच आधार आहे फक्त. त्याचा आधार घ्यायचा, कर्तव्य करायचं. कर्तव्यामध्ये कसूर करायचं नाहीये. याचा अर्थ कोणी म्हणेल काही करावं लागणार नाही असं म्हणताना कोणी म्हणेल की मला काहीच करायचं नाही, फक्त भगवंताचं नाम घ्यायचंय, तर तिथे काय होईल माहिती का? मी काही करत नाही असाही भाव होईल ना. जसं आपल्याला करायचंय असा जसा भाव आहे तसं करायचं नाही असाही भाव असू नये. कळालं का? सूक्ष्म गोष्ट आहे ती. गोष्ट सूक्ष्म आहे. तर ती आपल्या देहातून कर्तव्य सतत झालं पाहिजे, पण आपल्या मनातून कर्तृत्व भाव निघून गेला पाहिजे. समजलं ना? तर तो कर्तव्य भावच टिकला पाहिजे आणि कर्तृत्व भाव नष्ट झाला पाहिजे. मी करता हा जो विषय आहे ना तो संपला पाहिजे. मी करता नाही, करणारा परमेश्वर आहे आणि तो या प्रकृतीच्या माध्यमातून करतो. मग मी काय करणार? तर मी परमेश्वराला स्वतःला अर्पण करणार. आणि तो अर्पण केव्हा करू शकेल माहितीये का? ज्यावेळेस त्याला असं वाटणार नाही की मी करताय, असं वाटणं संपून जाईल, तेव्हाच तो शरण जाऊ शकेल. तोपर्यंत शरण जाऊ शकणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जोपर्यंत द्वैत भाव आहे तोपर्यंतच भय आहे. तोपर्यंत भय आहे, तोपर्यंत कर्ता आहे, तोपर्यंत प्रयास आहे, तोपर्यंत प्रयत्न आहेत. आता आपण एखादा ग्रंथ वाचला तर मी एवढा वाचला असा भाव जोपर्यंत आहे ना तर तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही किती ग्रंथ वाचा, तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्हाला परमेश्वर मिळणार नाही. पण ज्यावेळेस परमेश्वराला असं वाटतं की तुम्हाला दर्शन द्यावं तर मिळेल. पण तो केव्हा वाटतं असं हे समजणं महत्वाचं. नाही तर तुम्ही म्हणाल आता केव्हा वाटतं, तुमच्या अंतःकरणात उत्कट इच्छा झाली आणि तुम्ही तुमचा जो जीवभाव आहे ज्याच्यामध्ये मी करता, मी भोगता, मी ज्ञाता हा भाव नष्ट झाला एकदा की तो जीवभाव नष्ट होईल आणि केवळ आत्मभाव राहील. तर आत्मभाव जिथे आहे तिथे उत्कटता आहे परमात्म्याला प्राप्त करणं. कारण आत्म्याला दुसरा विषयच नाहीये. आत्म्याला फक्त परमात्म्याशी एकरूपता हाच विषय आहे. पण जीवाला मात्र मला भोग पाहिजे, तर तो जीवभाव नष्ट झाला पाहिजे. म्हणजे कर्तृत्व भाव, भोक्तृत्व भाव आणि ज्ञातृत्व भाव हा संपूर्ण नष्ट होऊन आपलं कर्तव्य हे कर्तव्याच्या ठिकाणी करायचं आणि आपण परमेश्वराच्या ठिकाणी एकरूप व्हायचं. हा सिद्धांत याच्यामध्ये आहे. आणि हा एकदा सखोल चिंतन करून मिळाला ना याच्या इतका अजून श्रेष्ठ काही नाही. हो काका, खरंच फार सुंदर. आणि एकही लक्षात आलं की सच्शिष्य असावा तो नचिकेता सारखा असावा. बस बस बस. म्हणून नचिकेताचाही अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. छान. आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद. मनापासून नमस्कार. स्वामी कृपा. बोला. हा बोला गाडगीळ. बोला गाडगीळ. आशीर्वाद आहे. ऐकलं का? प्रवचन ऐकलं का पूर्ण? छान. उत्तम. उत्कट प्रेम कसं करावं? हा उत्कट प्रेम कसं करावं हे करावं म्हणून करता येत नाही. मुख्य म्हणजे काय, प्रेम नावाची जी गोष्ट आहे ना ही आता आपण जसं आपण एखादा प्रोजेक्ट करतो तेव्हा तिथे नियोजन लागतं, तिथे आपण प्लॅनिंग लागतं आणि कसं कसं करावं याची मेथडॉलॉजी लागते. पण प्रेम नावाची गोष्ट आहे ना ही अशी नाहीच आहे की तिथे काहीतरी प्लॅनिंग करायचं आणि करायचं. तर तिथे तुमची जी आसक्तीचा नाश आहे तिथे खरं म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी अडकून बसलेले आहात ना त्या त्या ठिकाणी तुम्ही स्वतःची सोडवणूक एकदा केली की शेष जे राहतं ते प्रेमच आहे. त्याला प्राप्त करायचं नाहीये. कारण प्रेम म्हणजेच परमात्मा आहे.
प्रेम आणि परमात्मा एकमेकापासून भिन्न नाहीत. विठ्ठल जो आहे ना पांडुरंग याचा पंढरपूरचा, तर त्याचं मी दुसरं नाव ठेवलंय प्रेम. विठ्ठल म्हणजे प्रेम आणि विठ्ठल म्हणजेच विठ्ठल भक्त. त्या विठ्ठल भक्त आणि विठ्ठलामध्ये भेदच नाहीये, म्हणून ती भक्ती आहे. तर ती एकरूपता केव्हा होईल? त्यावेळेस आपण इतर गोष्टीचा निषेध केला. मग कशा कशाचा निषेध करायचा? अहंकाराचा निषेध करायचा, देहभावाचा निषेध करायचा, त्याच्यानंतर आसक्तीचा निषेध करायचा, कामनेचा निषेध करायचा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्या चिकटून बसलेल्या आहेत आपल्याला, त्या एकदा आपण तोडल्या की नाही, म्हणजे हे नाही ते नाही ते नाही, हे सगळ्यातून आपण एकदा बाहेर पडलो की शेष जे राहतं ते प्रेम आहे. ते प्राप्त करायचंच नाहीये, ते प्राप्तच आहे. फक्त त्याच्यावरचा जो वरचा जो काही हे पूर्ण त्याला कव्हर केलेल्या ज्या गोष्टी आहेत काय, तो फक्त आपण काढला. अनफोल्डमेंट ज्याला म्हणते की ज्याला आपण अनफोल्ड करायचं आपण, आणि अनफोल्ड झाल्यानंतर शेष राहतं ते प्रेम आहे. त्यामुळे प्रेम कसं करायचं हा विषय नाहीये. तर प्रेम हे होत असतं. प्रेम हे सहज आहे. प्रेम हा सहज भाव आहे, तो तत्क्षण आहे तो, आणि त्याच्यामध्ये उत्कटता ही लपलेलीच आहे. म्हणून त्या उत्कट प्रेमामध्ये तुम्ही जाऊन बसले की परमेश्वराला म्हणजे बेचैन होतो तो, की आता मला दर्शन दिल्याशिवाय काही पर्याय नाही, आणि तो देतोच दर्शन. आणि स्वामींचंही हेच ब्रीद आहे की जो अनन्य शरण भावाने मला शरण जातो, तर त्याच्या मागे मी आहेच, मी उभाच आहे, मी आहेच आहे रे, तुला दिसत नाही, मी 10 वेळेला बोलतोय पण तुझं लक्ष कुठे आहे? महाराज हेच म्हणत असतात, अरे मी बोलतोय ना तुला, तू स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणतोय, पण मी आहे ना इथे उभा, माझ्याकडे कुठे लक्ष आहे? हे माळ ओढत असताना कसं होईल, काय होईल, येणारे पैसे येतील का नाही येतील, हे लक्ष तिकडे आहे ना पूर्ण. मग ते स्वामी कसे दिसतील? आहे की नाही? तर हा त्याच्यातला रहस्याचा भाग आहे. आलं लक्षात? स्वामींची कृपा अखंड राहो तुमच्यावर. श्री गुरुदेव. छान. बोला देरकर सर, बोला. श्री स्वामी समर्थ काका. स्वामी समर्थ. बोला. म्हटलं महाराजांचं एक प्रबोधन आठवलं की महाराज म्हणतात की मनुष्याला जन्मतः स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. तर तू सांगितलास की परमात्मा तत्व आणि जंतू तत्व हे अगदी जवळ आहेत, पण त्याच्या चुकीच्या धारणेमुळे त्यांनी स्वातंत्र्याचा नीट वापर नाही केला, म्हणून स्थितीत जाऊन बसतो. बरोबर आहे ना. म्हणजे स्वातंत्र्य मिळालेलं असताना त्याचा उपयोग स्वैराचारामध्ये केला, आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार अशा प्रकारचा अर्थ काढल्यामुळे आपल्या देशाची ही परिस्थिती झाली की ते जे म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीक वगैरे जे म्हणतात की नाही, आणि अनावश्यक गोष्टी बोलत असतात आणि त्याला फ्रीडम ऑफ स्पीक वर म्हणतात की आम्हाला कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय बोलण्याचा. अरे पण काय बोलावं ह्याचे पण काहीतरी निकष आहेत की नाही, आहे की नाही? तसं स्वातंत्र्य मिळाल्यावर त्या स्वातंत्र्याचा स्वैराचारात उपयोग केला तर तो जंतू होतो, आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग त्याने परमेश्वर प्राप्ती करता जर सर्व निषिद्ध गोष्टीचा त्याग केला तर तो निश्चितच मुक्त होतो, असा हा सिद्धांत आहे. ठीक आहे. आणि अजून एक कळलं की अक्रिय तत्व खूप अतिव्याप्त तत्व आहे. अक्रिय तत्व, कारण तिथे कुठे एका ठिकाणी क्रिया करायचीच नाही ना. अक्रिय जो होतो ना, तर त्याला काही एका ठिकाणी बसून काही करायचंच नाही ना, म्हणून तो सर्व व्याप्त येतो. सर्व व्याप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आशीर्वाद. स्वामी कृपा. बोला बोला. अजून कोण बोलणार आहे? बोला. नमस्कार. नमस्कार. बोला बोला. ऐकलं का आजचं प्रवचन? कुठे तुळजापूरला आहात का? हो, तुळजापूरलाच आहे. बर बर बर. छान, आनंद वाटला. वा वा, छान, उत्तम. ऐकत जा. तुळजापूरला जरी असले तरी दर रविवारी 11 ते 12 हा वेळ काढून ठेवा. आणि जरूर ऐका. आशीर्वाद खूप. स्वामी श्री स्वामी. श्री स्वामी. काका नमस्कार. हा नमस्कार. अरे बोल प्रणव. खूप छान वाटलं काका. ऐकलं का प्रवचनाचं? हो, खूप छान आहे, ज्ञान आहे असं. हा बस ऐकत जा, जरूर ऐकत जा. हे उपनिषद आहेत, हे श्रुती ग्रंथ आहेत, हेच वेदातलं ज्ञान आहे. तेव्हा ही वेदाचं ज्ञान आपण प्राप्त करावं आणि आचरणात आणावं. असं तुला आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद. स्वामींची कृपा आहे. काका नमस्कार. हा नमस्कार. बोला बोला बोला. आज ऐकायला तेवढं झालं नाही. ऐकलं नाही झालं? बर बर बर, काही हरकत नाही. पुन्हा ऐका मग. पण जिज्ञासेच्या बऱ्याचशा गोष्टी आता कळल्या. आणि आपण कर्तव्य करत असताना आपली आसक्ती कशी कमी करायची? बघा, आसक्ती जी आहे ना ती
आसक्ती कुठे झाली कळाली तर कमी करता येईल. पुष्कळदा आसक्ती झाली हेच कळत नाही आपल्याला. झालेली कळते पण त्यातनं बाहेर पडता येत नाही. म्हणजे आता तुम्हाला समजा बंधन कुठे आहे हेच माहिती नाही तर बंधन कसं काय तोडता येईल तुम्हाला, नाही का? मग आसक्ती कुठे झाली आपल्याला कळायचं असेल तर आपल्याला स्वतःला पाहता आलं पाहिजे आपल्याला, आहे की नाही? स्वतःला आत्मनिरीक्षण सातत्याने केलं पाहिजे. आणि ज्या ज्या कारणाने आपलं मन अस्वस्थ होतं, चंचल होतं, ज्या ज्या कारणाने आपल्याला असं म्हणजे पुष्कळ काहीतरी आपण अपूर्ण आहोत, अभाव आहे, या ज्या कारणामुळे वाटतं ते सगळे कारण हे आसक्तीचे कारण आहे. आसक्ती निघाली की अभाव संपून जातो, म्हणजे कामना तो निष्काम होऊन जातो. आसक्तीमुळे कामना आहे, कामना आणि आसक्ती दोघंही एकमेकाला मैत्री आहे त्यांची अगदी. तर ज्या वेळेस तुम्हाला असं परिपूर्णपणे असं वाटेल की काही आपल्याला कमी नाहीये कोणत्या, फक्त वस्तूच्या रूपातच नाही तर इच्छेच्या रूपात सुद्धा आणि परिस्थितीच्या रूपात सुद्धा जेव्हा मनुष्य संपूर्ण तृप्त असतो तर त्यावेळेस समजायचं तो अनासक्त झालेला आहे. अनासक्त माणसाचं हेच लक्षण आहे. आणि मग आपण स्वतःला पाहिलं पाहिजे की काय घडलं म्हणजे आपण अस्वस्थ होतो, काय घडलं म्हणजे आपल्याला अभाव वाटायला लागतो. हे जर आपण पाहिलं तर आपल्याला त्याचा त्याग कसा करायचा हे आपल्याला ठरवता येईल. आणि ते नक्की होऊ शकतं, अशक्य नाही. प्रयत्नपूर्वकच करायला पाहिजे. हो. आणि सातत्य पाहिजे. हो सातत्य. आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोल काका. म्हणजे एवढं तुम्ही उत्कट प्रेमाबद्दल सांगितलं तर प्रेम तत्व प्राप्त करण्यासाठी जीवभाव आणि देहभाव पूर्णपणे क्षीण झाला पाहिजे ना, की इट इज अदरवाईज? नाही, हे बघा, तो जीवभाव आणि देहभाव जो आहे ना तो ज्याने तो स्वीकारलाय ना त्यालाच तो दूर करता येतो. इतरांनी कोणी त्याचं दूर करता येणार नाही. तर हा कोणी स्वीकारलाय त्याची जबाबदारी आहे. तो समजा गुरुवर टाकत असेल जबाबदारी की अहो मला एवढी आसक्ती होते तर तुम्ही दूर करा ना माझी आसक्ती. अरे पण ती आसक्ती कोणी आणली? कर्ज आपण घ्यायचं आणि गुरूंकडे जायचं आणि म्हणायचं की महाराज मी फार अडचणीत आलोय. काय झालं रे बाबा? काय नाही, कर्ज फार चढलं म्हणून. कोणी काढलं कर्ज? आपण कर्ज काढलं आणि गुरुला सांगितलं की माझं कर्ज दूर करा. तर कसं शक्य? तशी आसक्ती आपण केलीये, आपण कामना निर्माण केलीये, तर त्याला कामना निर्माण झालेली जी काही स्थिती आहे ते आपणच त्याला पाहू शकतो आणि आपणच दूर करू शकतो. म्हणून भगवद्गीतेतल्या 6व्या अध्यायामध्ये स्वतःचा स्वतः उद्धार करा या अर्थाने सांगितलंय की तुम्ही स्वतःकडे पाहा ना थोडं तरी. म्हणून ती ध्यानधारणा करायची. त्या ध्यानधारणेमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पूर्ण रिव्ह्यू होतो आपला की आपण कुठल्या गोष्टीची किती कामना केली आहे. अशा प्रकारची ती रिव्ह्यू होतो. आणि तो रिव्ह्यू झाला ना किंवा लक्षात येतं अरे आपण खरं म्हणजे अस्वस्थ जे होतो ना ते त्याला काही कारणच नाही किंवा इतकं क्षुल्लक कारण आहे की त्या कारणाचा आपण त्याग केलाच पाहिजे. आणि असे सगळे कारणाचा त्याग एकदा केला की आपोआपच मनुष्य अनासक्त निष्काम होतो. आणि निष्काम अनासक्त झाला की प्रेम तत्व हे त्याच्यातून सहजतेने बाहेर पडतं. प्रेम तत्व प्राप्त करण्याकरता मागे पळायची गरज नाही. काही माणसाचा गैरसमज असतं की असं काही केलं म्हणजे आपल्याला प्रेम मिळेल. असं काहीच नसतं. त्याचा तो गैरसमज आहे. आणि तसं जर प्रेम मिळालं ना त्याला तर त्याच्यानंतर प्रचंड दुःखही होतं कारण ते प्रेमच नसतं. तर ती आसक्तीच असते. आसक्तीतून मनुष्य दुःखीच होणार. आणि आता जगामध्ये प्रेम हा शब्द ज्याला वापरला जातो ना ती प्रेमच नव्हे, प्रेम फक्त परमेश्वरावरच करता येतं. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या आसक्तीचे विषय आहेत. हे जर कळालं ना तुम्ही जिंकले पूर्ण. आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी बोला. डॉक्टर साहेब बोला. हा बोला. नमस्कार. आशीर्वाद आहे. ऐकलं का आजचं पूर्ण प्रवचन? ऐकलं. ऐका आणि चिंतन करा. खूप छान. त्याच्यामध्ये महत्वाचे सगळे सिद्धांत दिले आहेत. आणि आत्मतत्व हे फंडामेंटल आहे की ज्याचं आत्मतत्व हा संबंधच हा अस्तित्वाशी मी म्हटलं तुम्हाला सुरुवातीला आहे. मी एका शब्दात त्याची व्याख्या केली होती की आत्मतत्व म्हणजे ऍब्सोल्यूट एक्झिस्टन्स. त्याला इंग्लिश मध्ये सांगायचं की ज्या एक्झिस्टन्सला कोणीही डिस्ट्रॉय करू शकत नाही.
हे ऍब्सोल्यूट एक्झिस्टन्स जे आहे ना ते आत्मतत्व आहे आणि त्याच्या आधारावर आपलं जीवन आहे. आपण ज्याला आहे आहे म्हणून समजतो तर ते केवळ असतं पण नसतं, दिसतं पण नसतं. जी दिसणारी गोष्ट आहे ना ती असतेच असं नसते. तर ती दिसणारी गोष्ट ती काय आहे हे समजणं म्हणजे आत्मतत्वाचं ज्ञान आहे. दिसणाऱ्या दृश्यामध्ये नेमकं काय आहे, आपण अणू जेव्हा ऍटॉमिक एनर्जी किंवा ऍटम्सचा अभ्यास करणारे जे लोक आहेत ते फक्त ऍटमला किंवा मॉलिक्युललाच पाहतात. त्या एखाद्या सुवर्णाचा जरी दिलं तर तो नोबल मेटल आहे, तो एलिमेंट असा आहे एवढंच ते पाहतात. त्याची आकृती प्रकृती काय आहे, बाहेरचं चमक काय हे पाहत नाही. तसं कोणत्याही दृश्याला कोणत्याही अस्तित्वाला जेव्हा तुम्ही पाहता त्यावेळेस त्या अस्तित्वाचा दिसणारं काय आहे आणि असणारं काय, तर असणारा आत्मा आहे आणि दिसणारी प्रकृती आहे. हे दोन शब्द जर कळाले तर तुम्हाला त्यातलं रहस्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. तर त्या आत्मतत्वाचा विस्तार केलाय खूप, पण पहिल्यांदा त्याचं मूलभूत गोष्ट एकदा कळाली तर विस्तारही कळायला लागतो. ठीक आहे, छान. चला, महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहो. स्वामी कृपा. हा बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला बोला. कसे आहात तुम्ही? ठीक आहे काका? प्रणाम. प्रणाम. इथूनच चरण स्पर्श प्रणाम करतो. हो, आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद. स्वामी कृपा. साधकांच्या साठी अतिशय मोलाचा आणि किचकट सब्जेक्ट तुम्ही एवढ्या सुरेख प्रमाणे सांगता, त्याच्याबद्दल खूप खूप आभार काका आपले. ते महाराजांची कृपा, ते सद्गुरूची कृपा असते. हो, कृपा असू द्या. अखंड कृपा आहे, अखंड कृपा. हो, धन्यवाद. बोला. हा बोला. श्री स्वामी समर्थ. हा बोला. आम्ही बोला. बोलतोय. ऐकलं का प्रवचनाचं? हो हो हो. छान छान. फारच महाराजांची कृपा आहे. पुन्हा पुन्हा त्याच्यावर चिंतन करा आणि नक्की नक्की. आणि सहज स्थिती अनुभूती आणि सूर्यस्थितीची अनुभूती म्हणजे ती मेंटेन करणं समाजामध्ये राहून आजच्या स्थितीमध्ये ती डिफिकल्ट नाही वाटत. पण जसं आता तुम्ही सगळं उलगडा केलात की पुन्हा काय म्हणता येईल, आपला स्टडी करून पुन्हा त्या स्थितीत जाऊन आपल्यालाच ते करून घ्यायला लागतं. घेणं आवश्यक आहे. ऑनलाईन मॉनिटरिंग करायचं. एक आपल्यामध्ये एक पर्सनॅलिटी अशी डेव्हलप करायची की ती आपल्याला ऑब्झर्व करते, आपल्याला मॉनिटर करते. बरोबर बरोबर. ही एक पर्सनॅलिटी आपल्यामधलीच तयार करायची. हो, तशीच होते. आणि म्हणजे रोज तो अनुभव येतो. एक स्थिती तशी असते, एक स्थिती एकदम बदलते. पण त्यामध्ये तुमच्या कृपेने सगळं तुम्ही घडवून आणता. निश्चित होईल. चांगलं आहे. त्याला कृपा आहे, खूप कृपा आहे. अनेकदा वाटतं की समाजातून वेगळं होऊन, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एकांतात जाऊन हे करणं, पण तिथे पुन्हा वाटतं की तसा एकांत या शब्दाचा अर्थ काय माहिती का? एकाचा अंत आहे आणि एक हा शब्द म्हणजे अहंकार आहे. अहंकाराचा अंत म्हणजे एकांत आहे. नाहीतर तुम्ही जंगलामध्ये जाल आणि तिथे अहंकार जर राहिला, एकांत कसा राहिला? म्हणून एकाचा अंत म्हणजेच एकांत आणि एक म्हणजे अहंकार, म्हणजे निरहंकारी स्थिती हा एकांताचा विषय. कळालं ना? बरोबर. आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. हा बोल वृषाली, बोल. हा वृषाली. श्री स्वामी समर्थ काका. स्वामी समर्थ. हा ऐकलं का आजचं प्रवचन? हो. बोल. काका, जसं आता तुम्ही तापडिया काकूंना सांगत होते की म्हणजे प्रयत्नांनी साध्य होत नाही, पण सुरुवात तर प्रयत्नांचीच आहे म्हणून. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी खरं आहे. काका काल टेंबे स्वामींच्या चरित्रामध्ये एक वाचत होते, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ह्याच्याबद्दल नामस्मरणाबद्दल दिलं आहे असं की किती नामस्मरण झाल्यानंतर कशी कशी तुम्हाला तुमच्यातले बदल जाणवतात वगैरे असं. बरोबर आहे. हा काल म्हणजे एक प्रश्न असा आला की मग ते नामस्मरण म्हणजे एका ठिकाणी बसून करण्याचं की मग जे सतत पण तुम्ही करता ते पण म्हणजे ते पण नामस्मरण म्हणून काउंट होत असतं? अहो, स्मरणा करता तुम्हाला एका ठिकाणी बसायची गरज नाही. तुम्ही हिंडता फिरताय, तुम्हाला अनेक गोष्टीचं स्मरण होतच असतं की नाही. म्हणजे शरीराची क्रिया आणि मनामध्ये निर्माण होणारं स्मरण
या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. तुम्ही एका ठिकाणी बसले असले, अगदी निद्रिस्त अवस्थेत असले समजा, तरी काही गोष्टीचं स्मरण होतच की नाही. तेव्हा स्मरणाचा आणि क्रियेचा किंवा अवस्थेचा संबंध नाहीये. त्यामुळे अखंड स्मरण हे करू शकता मग कोणतीही क्रिया असली तरी. त्यामुळे अखंड नामस्मरण करायला पाहिजे. पण मुख्य विषय काय माहिती का, की त्या ठिकाणी त्या श्लोकामध्ये मुख्य काय सांगितलंय की क्रियेने परमात्मा प्राप्त होत नाही असं सांगितलं. आणि त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झाला की मग आम्ही क्रिया थांबवायची का, असा प्रश्न निर्माण झाला. तर त्याचं उत्तर मी असं दिलं की क्रिया ही प्रारंभ आहे, पण क्रियेसहित तुम्ही भगवंताचं स्मरण करू शकता. आणि क्रियेमध्ये ज्यावेळेस तुमचा अहंकार नष्ट झाला की मी करता हा भाव नष्ट होऊन जेव्हा तुम्ही कर्तव्य करता तेव्हा तुम्ही परमेश्वराच्या जवळच आहात. जेव्हा तुम्ही अनासक्त आणि निष्काम आहात तेव्हा तुमच्यात कुठलीही कामना नाही, कुठली आसक्ती नाही, कोणताही कर्तृत्व भाव नाहीये. त्यावेळेस तुम्हाला कुठले भोगच प्राप्त होणार नाहीत. करता असेल तर तो भोगता आहे ना, करताच जर नसेल तर तो भोगता कसा असेल. पण म्हणून त्यांनी क्रियाच करायची नाही असं नाही. तर अक्रिय तत्व सुद्धा क्रिया करतं, परंतु प्रकृतीमध्ये क्रिया करते आणि आपण परमात्म्याजवळ जाऊन बसतो. आता हे जे काही सिद्धांत आहेत ना, हे सिद्धांत समजण्याकरता तर तुम्हाला पहिल्यांदा आचरणाचा प्रारंभ करावा लागेल आणि मग पाहावं लागेल की याच्यात कामना आहे का, याच्यात आसक्ती आहे का. त्याला मॉनिटर करावं लागेल तुम्हाला की आपण काहीतरी सारखी कामना करतोय का नाही. मग निष्काम आपण व्हायला पाहिजे. बघ जे काय आहे ही व्यवस्था परमेश्वराची आहे. आपण जे काही कार्य करतोय आणि हे शरीर जे काही चालू आहे या शरीरात होणारी सुद्धा क्रिया ही परमात्म्याची व्यवस्था, आपली थोडीच व्यवस्था. अहो श्वास घेण्याची व्यवस्था, श्वसन जी संस्था आहे ना ती श्वसन संस्था आपण बनवली आहे का, आपली व्यवस्था आहे का, नाही. मग जसं मधल्या संस्था, रक्ताभिसरण संस्था, हृदयस्पंदन संस्था, हे सगळं जे होतं हे परमेश्वराने होतं. मग बाहेरचं आपण कसं काय करू शकतो. मधलं जर त्याचं असेल तर बाहेरचं त्यातच आहे. मग त्याच्या व्यवस्थेमध्ये कर्तव्य करायचंय. मग कामनेचा प्रश्न येतो कुठे. हे समजून जर कामना संपली तर आपण परमेश्वराच्या व्यवस्थेत जाऊन बसलो, पण क्रिया नाही थांबवली, कर्तव्य नाही थांबवलं, फक्त कर्तृत्व भाव थांबवला, अहंकार थांबवला, मी करता मी भोगता हे थांबवलं. आणि हे थांबवलं की तुम्ही परमेश्वराच्या जवळच आहात, मग काय दूर नाही. ह्याची हाच तर अडथळा आहे पूर्ण. अडथळा काय हे जर कळालं की नाही तरच तो दूर करता येईल की नाही. अडथळाच कळत नाही, तो मध्ये बसलेला आहे तो अहंकाराच्या रूपात. आणि बाहेर सगळी सर्व स्वच्छता हे सगळं चालू आहे. आणि मी इतकं वाचन केलं, मी इतकं पारायण केलं, मी इतक्या पोथ्या वाचल्या, मी इतक्या वेळेला पूजन केलं, सगळं वाया गेलं, काही उपयोग नाही झाला. अरे ते परमेश्वराचं आहे, सगळं करणारा तोच आहे, व्यवस्था त्याची आहे, व्यवस्थापन त्याचं आहे, व्यवस्थापक तो आहे. तू कोण आहे. तू काहीच नाही. तू काहीच नाही तर पण काहीच नाही म्हटलं तर तो आत्मतत्व आहे, तो परमेश्वराचा अंश आहे. तो परमेश्वराला प्राप्त करण्यास त्याचा हक्क आहे. याच्या इतकं मोठं काय असू शकतं. मग या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी आहे कशाला म्हणतो. क्षुल्लक गोष्ट आहे. मी असं केलं, मी तसं केलंय, अत्यंत क्षुल्लक आहे. मी नावाची वस्तूच नाहीये, त्याला अस्तित्वच नाहीये. तर त्याला आपण अस्तित्व देऊन स्वतःला बंधन केलं आणि तो जंतू झाला. त्याने जंतू शब्द वापरला. त्याला शब्द काय वापरला. जीवाला जंतू, जंतू म्हणजे जो बंधनात येतो. पशु, पशु म्हणजे काय, ज्याला पाश आहेत तो पशु, ज्याला बंधन प्राप्त झालं तो पशु. म्हणून ह्याचं अंडरस्टँडिंग परफेक्ट ठेवा. आणि जर डाऊट असेल तर 100 वेळाला मला विचारा, मी त्याच्यावर रागवणार नाही. पण मी केव्हा रागवतो माहितीये का, म्हणजे मी रागवत नसतोच तसा, रागवल्यासारखा दाखवतो, मला राग येतच नाही कोणाचा. पण मी रागवतो म्हणजे काय की मी समजा एखादी गोष्ट सांगितली आणि ती तुम्ही अजिबात समजून घेतली नाही आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला तर मी काय म्हणेल, मी आधी हा प्रश्न तुम्हाला याचं उत्तर दिलं होतं, काय समजलं तेवढं सांगा, किंवा काय नाही समजलं ते सांगा, म्हणजे पुढचं मी समजून सांगेन. असे मी वडीलकीच्या नात्याने कधी कधी ओरडून बोलतो, पण त्या ओरडून बोलण्यामध्ये माझं वात्सल्य असतं, हे लक्षात घ्या. हा, त्याच्यामुळे समजून घ्या आणि खूप आशीर्वाद आहे महाराजांची अखंड कृपा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला कोल्हे, बोला कोल्हे. स्वामी समर्थ. ऐकलं का आजचं प्रवचन. खूपच छान.
ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की कोणी आपलं आप्त गेलं की आपल्याला दुःख हे होतच. हो हो बरोबर आहे ना, कारण ते शरीराशी संबंधित आहेत. हे आप्त सुखी जे आहेत ना त्यांचा संबंध कोणाशी असतो? हा देहाशी असतो. बरोबर आहे. मग हा देह आपला आहे का? नाही. देहच आपला नाही तर मग आप्त सुखीचं रडायचं कशाला मग? ठीक आहे, संवेदना असावी, संवेदना असणं उत्तम आहे, स्वाभाविक आहे, मानवी धर्माला धरून आहे. पण ती संवेदना किती असावी? काही क्षण, नंतर लगेच नंतर परमेश्वराचं अनुसंधान मध्ये आपण राहा आणि त्याही जीवात्म्याला उत्तम गती मिळेल हे म्हणून मोकळं व्हा ना. तेच धरून पकडून ठेवलं 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 8 दिवस आणि कितीतरी दिवस आणि त्याच दुःखामध्ये बसला असं व्हायला नको. आज तू कोण ठरवणार आज काय व्हायला पाहिजे आणि काय नाही व्हायला पाहिजे? तू कोण ठरवणार? नाही, तू ठरवू शकत नाही. जे तू ठरवू शकत नाही ते असं का बरं झालं असं का बरं म्हणू शकतो? परमेश्वराची इच्छा आहे, त्याच्या इच्छेनुसार जन्म मृत्यू हे त्याच्या हातात. त्याने ठरवलं की तो जाणार आणि त्याने ठरवलं की नाही जायचं तर यमाचा बापही त्याला घेऊन जाऊ शकत. संपलं मग विषय काय मग. त्यामुळे नेहमी आनंदी राहा आणि परमेश्वराचं स्मरण करा. माझा आशीर्वाद आहे खूप. कल्याण सदा कल्याण. स्वामी कृपा. स्वामी हा गणेश आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद. छान छान मोठा झाला बरं. छान दिसतो तू आता. छान आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी कृपा. स्वामी बोला. बोला अजून कोण आहे? कोणी राहायला? वेळ संपत आलेला आहे. हा भूमकर बोला. भूमकर बोललेत आता. हा आजचं प्रवचन झालं का? हा छान झालं. हा आजचं प्रवचन खूप छान झालं. हो. ओंकारातून जी निर्मिती सांगितली तुम्ही पंचतत्वाची ती मला म्हणजे पहिल्यांदाच ऐकली मी की ओंकारातून सगळं निर्माण झालेलं आहे. वा वा. हो तो फार महत्वाचा विषय आहे. हो आवाज ऐकू येतोय. येतोय. हो तो फार मोठा विषय आहे. मला विचारायचं आहे. हा बोला ना. विचारा. आवाज येत नाही तुमचा. मला विचारायचं आहे की ओंकाराचा जप जेव्हा आपण करतो. हो ओंकार जप जेव्हा आपण करतो. तो मनातल्या मनात करायचा की मोठ्याने करायचा? ऍक्च्युली खरं सांगू का तुम्हाला ओंकाराच्या संदर्भात की ओंकार हा जो आहे ना हा सहज अवस्थेमध्ये तो मधून आला पाहिजे. म्हणजे ती अवस्था कशी आहे की तुम्ही जेव्हा शांत बसताना तेव्हा तो ओंकार ध्वनी तुमच्यामधून सहजतेने बाहेर पडत असतो. तेव्हा तो करण्याचा विषय असण्यापेक्षा होण्याचा विषय आहे. तो करण्याचा विषय नाहीये. तुम्ही महाराजांचं कधी प्रवचन जर ऐकलं असेल तर महाराजांच्या प्रवचनामध्ये प्रारंभ हा ओंकाराने होतो. तर तो ओंकार जे मुखातून बाहेर निघतो ना तर ती साधना अवस्था आहे ती आणि त्यामुळे ती सहजतेने. पण त्याच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी ओंकार जो आहे हा मोठ्याने म्हटलं तरी चालेल. त्याच्यामध्ये मनातल्या मनात म्हणण्यापेक्षाही तो ध्वनी बाहेर आला पाहिजे आणि त्याचे व्हायब्रेशन्स आपल्याला ते अनुभवात आले पाहिजेत आपल्याला. असा तो विषय आहे. पण नंतर सहज अवस्थेमध्ये तो झाला. ठीक आहे. चला आशीर्वाद. बर. हा बोला. काका नमस्कार. नमस्कार. हा बोला. कोण आहे आपण? माझ्या लक्षात नाही आलं. हो सर. काका मी नाशिक वरून विस्पुते. मला अमित किन्नीकर आमचे मित्र त्यांच्यामुळे योग आला काका. हो खूप तुमच्या दर्शनाची खूप इच्छा होती आणि तो योगही आला. आणि काका प्रवचने ऐकायला मिळते. खूप छान प्रवचन मिळते ऐकायला. खूप आनंद मिळतोय काका. बस आणि खूप गोष्टी हो छान आणि अतिशय सोपं करून सांगतात काका तुम्ही. त्यामुळे प्रश्न पण पडत नाहीत असं झालंय. खूपच छान. खूप आनंद आहे. आशीर्वाद असू द्या काका. हो आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. योगेश जी बोला. आवाज नाही. स्पीकर लावा. स्पीकर म्यूट केला असेल. हॅलो.
हा बोला, आवाज येत नाही. हा आता आला. हा बोला. नाही नाही आला. हा असू द्या, नंतर बोलू आपण, वेळ जातोय. हा तो पण कोणाशी बोलतो मी, अजून कोण आहे? चंद्रशेखर. चंद्रशेखर हॅलो. हा हॅलो, आता बोला बोला. येतोय आवाज? बोला, येतोय येतोय, बोला बोला बोला. हा नमस्कार करतो. नमस्कार. हा आशीर्वाद आहे. हो हो आशीर्वाद. दर रविवारी तुमचं दर्शन होतं, खूप बरं वाटतं. हो आनंद आहे, अगदी महाराजांची कृपा आहे. हा चला, खूप आशीर्वाद. ऐका श्रवण. हा अनुपमा. हा आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे, महाराजांची कृपा. छान. हा पूर्ण गांभीर्याने ऐका, त्याचा आनंद घ्या. हा आणि त्याच्यावर चिंतन करा. हा ठीक आहे. चला, खूप आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी स्वामी कृपा. चंद्रशेखर. चला ठीक आहे, मला वाटतं चंद्रशेखर. चंद्रशेखर का नमस्कार. हो नमस्कार. कोण बोलताय? भक्ती शेटे मुंबईवरून. हा अखंड कृपा दृष्टी असू द्या. हो आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. चंद्रशेखर. हा चंद्रशेखर. हा नमस्कार काका. नमस्कार. अरे काय 2 वर्षामध्ये पूर्ण बदल झाला तुझा, ओळखायला येत नाही. केस पांढरे झाले, नंतर चष्मा लागला. हो ना, केस पांढरे झाले एकदम. त्यामुळे एकदमच म्हणजे आता फार दिवस झाले भेट होऊन, असं वाटायला लागलं की आपली भेट होऊन फार दिवस झाले. आता जाणवायला लागलं मला तुझ्याकडे पाहून. ऐकलं का प्रवचन? हा बोल 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 बोल. प्राणशक्ती आपलं प्राणतत्व जे पुस्तक आहे, हो हो हो, तर त्याच्यामध्ये एक असं वाक्य आहे, कुंडलिनी शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा तिच्याबरोबर सूक्ष्मदेहाबरोबर कारण देह पण बाहेर घेऊन जातो. हो म्हणजे काय? तर तो हॅलो, कोणाच तरी आवाज येतो. एक मिनिट. हा बोला. हा सूक्ष्मदेह आणि कारण देह हा ब्रह्मांडात भ्रमण करायला जातो. ठीक आहे. मग प्रश्न काय? असतील त्या जास्ती ज्या असतात त्या पण बाहेर, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रश्न मी तयार करून विचारतो तुम्हाला. बरं, तयार करून विचार. चालेल. हॅलो. चालेल. हॅलो. चालेल चालेल. काहीतरी आवाज डिस्टर्बन्स येतो मला. येतो, डिस्टर्बन्स आहे जरा. मला ऐकू येत नाही नीट, काहीतरी प्रॉब्लेम. हो डिस्टर्बन्स आहे. चला भेटू म्हणा, पुढच्या वेळेला विचारतो तुम्हाला. हो चालेल. हो चालेल. स्वामी कृपा. चला आता इथे आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.